क्रिसमस विशेष आज आपण लहान मुलांच्या आवडीचे डोनट्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। तुम्ही बघू शकाल मस्त फ्लफी स्पॉन्जी झालेले आहेत। भरपूर जाळीदार छान असे डोनट्स घरच्या घरी बनवून तयार होतात। मार्केटमध्ये भरपूर महाग मिळणारे हे डोनट्स घरच्या घरी कमी खर्चात कमी साहित्यात बनवून तयार होतात। जवळच क्रिसमस येत आहे, त्यासाठी लहान मुलांना पार्टी देण्यासाठी हे डोनट्स आपण घरच्या घरीच बनवू शकतो। चॉकलेट डोनट्स लहान मुलांना खूप आवडतात। चला तर मग सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये महाग मिळणारे डोनट्स घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहूया। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन देखील क्लिक करा। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप मस्त असे चॉकलेट डोनट्स तयार झालेले आहेत। चॉकलेट डोनट्स बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक वाटी आपण मैदा घेतलेला आहे। मैदा अगोदर चांगला आपण चाळून घ्यायचा आहे, त्यामुळे तो हलका होतो व मैद्यापासून आपण जे काही पदार्थ बनवणार असाल ते देखील छान स्पॉन्जी खुसखुशीत होतील। त्यामुळे सर्वात अगोदर मैदा चांगला चाळून घेतलेला आहे। तसेच एक छोटी वाटी भरून आपण कोमट दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला कोमट घ्यायचं आहे, एकदम जास्त गरम किंवा थंड दुधाचा आपल्याला वापर करायचा नाही। तसेच 2 चमचे आपण साखर घेतलेली आहे। ही साखर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे, दुधामध्ये टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या गोडाच्या अकॉर्डिंग थोडंसं कमी अधिक करू शकता। साधारण 1 किंवा 2 चमचे आपण साखर दुधामध्ये टाकून घ्यायची आहे। तुम्ही इथे साखरेऐवजी पिठी साखर सुद्धा वापरू शकता, त्यामुळे ती पटकन विरघळली जाईल। पण दूध कोमट आहे त्यामुळे आपण साखर पूर्ण तशीच घेतलेली आहे। यामध्ये साधारण 1 चमचा भरून आपण ड्राय ईस्ट टाकून घेतलेला आहे। ड्राय ईस्ट टाकून साखर व ईस्ट या दुधामध्ये संपूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, चांगले विरघळून घ्यायचं आहे। ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे डोनट्स छान फ्लफी किंवा स्पॉन्जी होणार आहेत। मोठ्या भांड्यामध्ये आपण हे घेऊयात, म्हणजे छान मिक्स करायला आपल्याला सोपं जाईल। संपूर्ण दूध आपण एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे संपूर्ण साखर व ईस्ट दुधामध्ये चांगलं मेल्ट होईल। साधारण अर्धा मिनिट हे दूध चांगलं आपण मिक्स करून घेऊयात। दूध चांगलं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये संपूर्णपणे साखर विरघळली गेलेली आहे। आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे बटर टाकून घ्यायचं आहे। इथे मेल्ट केलेलं बटर आहे माझ्याकडे, 3 चमचे बटर टाकून घ्यायचं आहे। बटरऐवजी तुम्ही इथे साजूक तुपाचा देखील वापर करू शकता। बटर टाकून या दुधामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण यामध्येच 1 वाटी चाळून घेतलेला मैदा टाकून घेऊयात। संपूर्ण 1 वाटी मैदा आपण या दुधामध्ये टाकून घेतलेला आहे। चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व लागेल तसं वरून थोडं थोडं दूध टाकून, एकदम जास्त घट्ट नाही किंवा एकदम जास्त सैले नाही, या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। वरून दूध वापरताना आपल्याला कोमट दुधाचाच वापर करायचा आहे, त्यामुळे डोनट्स चांगले स्पॉन्जी होतात। सुरुवातीला आपण साधारण छोटी 1 वाटी दूध टाकून घेतलेलं होतं। मैदा अजूनही भरपूर कोरडा आहे, हाताने चांगला मिक्स करून घ्यायचा आहे व जसं लागेल तसं थोडं थोडं दूध वरून आपण टाकून मैदा चांगला मळून घ्यायचा आहे। मिश्रण खूपच कोरडं वाटत आहे, पुन्हा आपण वरून 2 चमचे दूध टाकून घेतलेलं आहे। मैदा चांगला मळून झालेला आहे, एकदम जास्त घट्टही ठेवलेला नाही किंवा एकदम जास्त पातळ देखील हे मिश्रण आपण ठेवलेलं नाही। पुन्हा वरून 2 चमचे आपण बटर टाकून घेतलेलं आहे। बटर टाकून पुन्हा हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे। पुन्हा आपण वरून साधारण 1 चमचाभर बटर टाकून घेऊयात। पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे व हे पीठ किंवा ही कणिक आपल्याला अशीच भिजत ठेवायची आहे। डोनट्ससाठी लागणारा परफेक्ट डो तयार झालेला आहे। यावरती आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे व अर्धा तास हे पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे। अर्ध्या तासाने आपण याचे डोनट्स बनवूयात। साधारण अर्धा तास झालेला आहे। डो छान भिजला गेलेला आहे, तुम्ही बघू शकाल छान फ्लफी झालेला आहे। पीठ होतं त्यापेक्षा देखील डबल ते फुललं गेलेलं होतं। पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घेतलेलं आहे। आता आपण लगेचच याची आपण पराठा लाटतो त्याप्रमाणे थोडंसं जाडसर याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। थोडंसं हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। हे लाटताना एकदम जास्त पातळ आपल्याला लाटून घ्यायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे। आपण जाड पराठा लाटतो त्या पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे।
त्यामुळे डोनट छान फ्लफी होतात, हलके होतात आतून. नाहीतर एकदम पातळ ही कणिक आपण लाटून घेतली तर डोनट चपटे होतात, छान फ्लफी होत नाहीत. जाडसर पराठा लाटतो त्या पद्धतीने आपण हे लाटून घेतलेलं आहे. आता आपण एक डबा घेतलेला आहे. डब्याला किनार किंवा जे काठ आहे त्या काठाने या पद्धतीने आपल्याला हे डोनट्स तयार करून घ्यायचे आहेत. खूप सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्येच किंवा कुठलंही आपल्याला साचा न वापरता हे डोनट्स बनवून तयार होतात. तसेच आपण बाटलीचं जे झाकण आहे पाण्याच्या बाटलीचं, त्या झाकणाचा वापर करून याच्या आतमध्ये या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने काही सेकंदामध्येच हे डोनट्स बनून तयार होतात. मस्त या पद्धतीने संपूर्ण डोनट्स आपण तयार करून घेऊयात. याच पद्धतीने संपूर्ण डोनट्स आपण तयार करून घेऊयात. हे डोनट्स तयार झालेले आहेत, त्यावरती झाकण किंवा एक कापड ठेवून घ्यायचं आहे व 10 मिनिटे हे डोनट्स आपल्याला असेच ठेवून द्यायचे आहे. साधारण 10 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकाल साईज आधीच्यापेक्षा देखील थोडीशी फुलली गेलेली आहे. संपूर्ण मिश्रणाचे डोनट्स आपण तयार करून घेतलेले आहेत. आता आपण लगेच तळून घेऊयात. तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल एकदम जास्त कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं नाही, हलकंसं तेल गरम करायचं आहे व त्यामध्ये आपल्याला डोनट्स सोडून घ्यायचे आहेत. डोनट्स सोडल्यानंतर लगेचच आपल्याला ते अलटीपलटी किंवा आपल्याला त्याला झाऱ्या लावून घ्यायचा नाही. हलकेसे ते आपोआप वरती येईपर्यंत ते तसेच ठेवायचे आहेत व त्यानंतर आपल्याला ते हलवायचे आहेत. मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने पलटी करून हे डोनट्स आपल्याला चांगले लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकाल साधारण 1 ते 1.5 मिनिटं झालेलं आहे. छान ते फुलले गेलेले आहेत. लालसर रंगावरती हे डोनट्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात. छान डोनट्स तळून झालेले आहेत. रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. याच पद्धतीने संपूर्ण डोनट्स आपण तळून घेऊयात. डोनट्स तळताना मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. चांगले लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहे, म्हणजे ते आतपर्यंत छान बेक होतात, अजिबात कचवट राहत नाहीत. आता आपण चॉकलेट तयार करून घेऊयात. चॉकलेट कंपाऊंड आपण छान बारीक किसून घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये बाउलमध्ये ठेवून घ्यायचं आहे व आपल्याला एक सतत हलवून घ्यायचं आहे. चॉकलेट पूर्णपणे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 3 डोनट्स पुरतेच मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. मस्त डोनट्स तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकाल रंग देखील खूप सुंदर आलेला आहे. हे डोनट्स आपण चॉकलेट सिरपमध्ये कोट न करता अगदी तसे सुद्धा खाऊ शकतो. यावरती पावडर शुगर कोट करायचे आहे व तसे देखील चवीला ते खूप छान लागतात. लहान मुलांना आवडते. या पद्धतीने वरून आपण चॉकलेट सिरपने कोट करून घेतलेलं आहे. खूप मस्त. तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ख्रिसमस करता आपल्या लहान मुलांसाठी हे डोनट्स एकदा नक्की ट्राय करून पहा. मार्केटमध्ये महाग मिळणारे डोनट्स घरच्या घरी कमी खर्चात तयार होतात, त्याचबरोबर चवीला खूप छान लागतात. रेसिपी आवडल्यास एकदा नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.